नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शांभवीज अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायचं ते म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग. फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये आपल्याला काय काय यावर्षी तर बघा जीएसटी आणि त्याचं कॅल्क्युलेशन्स कसे करायचे एवढाच गोष्ट आहे, पण आपण सगळ्याच गोष्टी शिकूया. काय काय गोष्टी आपल्याकडे आता फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये जीएसटीचं लॉंग फॉर्म काय होते? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता हा टॅक्स काय आहे तर एक इनडायरेक्ट प्रकारचा टॅक्स आहे. टॅक्स कसल्या प्रकारचा आहे? डायरेक्ट आणि इनडायरेक्ट दोन टॅक्स असतात. त्यातला हा इनडायरेक्ट प्रकारचा टॅक्स आहे, कारण हा आपण डायरेक्ट भरत नाही, आपल्या वतीने कोणीतरी भरत असतो म्हणून हा इनडायरेक्ट टॅक्स आहे. मग इनडायरेक्ट टॅक्सचा प्रकार आहे. सुरुवातीला काय होतं की याच्याऐवजी आपल्याकडे भरपूर असे टॅक्स होते आणि या टॅक्सच्या बदल्यामध्ये मग प्रत्येक वेळेस कॉम्पिटिशन वेगळं असायचं आणि टॅक्सवरती टॅक्स लागण्याची शक्यता पण खूप जास्त होती. मग हे अवॉइड करण्यासाठी केंद्र सरकारने जीएसटी लागू केलेलं आहे. सुरुवातीला आपल्या काळामध्ये जे भरपूर काही टॅक्स होते की नाही, प्रकारचं कॉर्डिनेशन हवं, एकच टॅक्स असावा एका देशामध्ये, या उद्देशाने जीएसटी लागू केलेलं आहे आपल्या देशामध्ये. लागू करण्याची तारीख काय त्याची तर 1 जुलै 17 पासून हा टॅक्स लागू झालेला आहे. त्याच्यापासून आतापर्यंतमध्ये भरपूर काही बदल झालेले आहेत. आपल्याला बदल बघायचे नाहीत, आपल्याला काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत तेवढ्याच फक्त बघायच्या. काय याच्यामध्ये दोन प्रकार असतात जीएसटीचे, सीजीएसटी आणि एसजीएसटी. आता लॉंग फॉर्म काय होते? सेंट्रल जीएसटी आणि स्टेट जीएसटी. हा यूटी जीएसटी काय लिहिलं इथे तर स्टेटच्या ऐवजी कधी कधी समजा युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेश असेल तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला तो जीएसटी काढावा लागतो, तो यूटी जीएसटी. आता काय असतं त्याच्यामध्ये रिलेशन तर जीएसटी जो आहे की नाही त्या जीएसटीचा निम्मा असतो हा रेट. कोणाचा? सीजीएसटीचा. म्हणजे सीजीएसटी बरोबर किती मिळतं आपल्याला? जीएसटी भागिले 2. आणि हाच रेट कोणाचा असतो? परत एसजीएसटी सुद्धा असतो. उदाहरणादाखल बघायचं सर आपल्याला, समजा जीएसटीचा दर जर 18% असेल तर सीजीएसटीचा दर किती होईल? 9% आणि एसजीएसटी किती होईल? 9%. त्याच्यानंतर जीएसटीआयएन हा एक नंबर असतो. हा नंबर कशासाठी असतो तर जसा आपला पॅन नंबर असतो त्या पद्धतीने नंबर कम्प्यूट केलेला असतो, जनरेट केलेला असतो. हा नंबर आपल्याला काय करतो तर आपल्या अगेन्स्ट आपण जर समजा व्यवसाय करत असेल तर त्याच्या अगेन्स्ट आपल्याला जो काही नंबर जीएसटी जो टॅक्स भरायचा आहे तो या नंबरच्या अगेन्स्ट आपण भरणार आहे. मग आता हा नंबर किती अंकी आहे? 15 अंकी आहे. 15 अंकी पण कसा आहे तो? अल्फा न्यूमेरिक आहे. अल्फा न्यूमेरिक म्हणजे काय असतं आता तर अक्षर पण आहेत त्याच्यामध्ये आणि अंक पण आहेत. या 15 अंकामध्येच तुमचा पॅन नंबर पण इन्क्लूड आहे. सुरुवातीचं जे अक्षर आहेत ते म्हणजे तुमचे 2 अक्षरी राज्यांसाठी वेगवेगळे कोड दिलेले आहेत. महाराष्ट्रासाठी हा कोड आहे 27 म्हणून 27. त्याच्यानंतर जो दुकानदार आहे त्याचा पॅन नंबर असेल, पॅन नंबर नंतर 1 बाय डिफॉल्ट अंक आहे, त्याच्यानंतर झेड हे अक्षर आहे आणि एक नंतर अक्षर हा जो अंक आहे की नाही हा कम्प्यूट केलेला असतो या सगळ्या अक्षरांवरनं. तो आपल्याला सांगितलं जात नाही पण असा एक पद्धतीचा अक्षर येतो. हा किती अंकी नंबर होतो तुमचा? हे 2 7. पॅन नंबर तुमचा 10 अंकी असतो. 2 आणि 7 म्हणजे 10 आणि 2 12 आणि हे 3 15. असे 15 अंकी तुमचा नंबर मिळतो तुम्हाला. 15 डिजिट्स किंवा 15 अल्फा न्यूमेरिक कॅरेक्टर्स असतात त्याच्यामध्ये. एचएसएन कोड आणि एसएससी कोड असे 2 कोड दिलेले आहेत. एचएसएन हा काय असतो तर प्रत्येक वस्तूला एक वेगवेगळे कोड दिलेले आहेत. वस्तूसाठी असेल तर एचएसएन येतं, सर्व्हिसेससाठी असेल तर एसएससी येतं. मग हा कोड जो आपल्याला लक्षात ठेवायची गरज आहे का? कोड कुठलाही लक्षात ठेवायचा नाही आपल्याला फक्त हे माहिती असायला पाहिजे की एचएसएन म्हणजे काय असतं, एसएससी म्हणजे काय असतं. एचएसएन काय असतो? एक ठराविक वस्तूसाठी एक कोड दिलेला असतो. जसं की समजा हा मार्कर पेन आहे, या मार्कर पेनसाठी एक ठराविक कोड दिलेला असतो. तो सगळ्यांसाठी एकच कोड असेल. आता सगळ्या मार्कर पेनसाठी एक कोड. त्याच्यानंतर सर्व्हिसेस आपण काही घेतलेलं आहे समजा तर त्याच्यासाठी सुद्धा एक कोड असेल ठराविक. तो कोड पण एक ठराविक कोड असतो जो आपल्याला बिलामध्ये मिळतो, आपल्याला इनव्हॉइसमध्ये, टॅक्स इनव्हॉइसमध्ये. हा टॅक्स इनव्हॉइस जे आहे की नाही हे तुम्हाला पेज नंबरवरती दिलेलं आहे 82 आणि 83. 2 पेजेसवरती तुम्हाला दिलेले आहे. ते 2 पेजेसवरती टॅक्स इनव्हॉइसेस जे जरा चेक करा. काय आपल्याला आता यात कॅल्क्युलेशन कशी करायची आपल्याला बिल बनवा असा प्रश्न तुम्हाला फार क्वचित येईल एखाद दुसरा. त्याच्यापेक्षा आपल्याला काय काय कॅल्क्युलेट करायला देणार आहेत आपल्याला तर जीएसटीचे जे दर आहेत की नाही वेगवेगळे, या दरानुसार काही वस्तू आहेत त्या वस्तूंचं आपल्याला जीएसटी लावल्यानंतर किंमत किती होईल, त्यात जीएसटी किती असेल, सीजीएसटी किती असेल, एसजीएसटी किती असेल, या गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या. दर काय काय जीएसटीचे तर 0% सध्याच्या कंडिशनला एवढे दर आहेत. 0%, 5%, 12%, 18% आणि 28%. त्याच्यामध्ये चेंजेस होत राहतात, त्यामुळे कुठल्या वस्तू कुठल्या गटामध्ये या गोष्टी आपल्याला अभ्यास करायचे. फक्त एवढे दराचे 5 प्रकार आपल्याकडे सध्या असतात, तेवढी गोष्ट लक्षात राहतात. त्याच्यानंतर आपण करूया प्रॅक्टिस सेट. प्रॅक्टिस सेट 4.1 मधला पहिला आणि दुसरा प्रश्न आहे बोर्डवरती. काय दिलं बघा, पवन मेडिकल नावाचं एक दुकान आहे, त्याच्यामध्ये काही मेडिकल सप्लाय केले जातात. काय सांगितलं तुम्हाला? रेट ऑफ जीएसटी इज 12%. देन व्हॉट इज द रेट ऑफ सीजीएसटी आणि एसजीएसटी. कसं काढता येईल तर आपल्याकडे काय माहिती आपल्याला जीएसटी आणि सीजीएसटी मधलं रिलेशन आपल्याला माहिती आहे.
हिअर काय दिले आपल्याला, रेट ऑफ जीएसटी दिलाय, तो रेट ऑफ जीएसटी लिहूया आधी. रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू 12%. देअरफॉर रेट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू किती असतो तो 1/2 इंटू रेट ऑफ जीएसटी किती आहे तो 12%. 1/2 इंटू 12 म्हणजे 6% आहे. त्याच्यानंतर काय काढायचं आपल्याला, तर देअरफॉर सेम आता जो सीजीएसटीचा रेट असतो तोच एसजीएसटीचा रेट असतो, त्यामुळे तो परत तुम्ही कॅल्क्युलेट करायची काही गरज नाही. एसजीएसटीचा रेट किती असेल मग 6% असेल. त्याच्यानंतर काय दिलं आपल्याला कालच्या गणितामध्ये, अजून एक दुकानामध्ये सांगितलं आपल्याला सीजीएसटीचा रेट जर 9% असेल तर एसजीएसटी किती असेल आणि रेट ऑफ जीएसटी किती असेल. बरं, सीजीएसटीचा रेट दिला आपल्याला, सीजीएसटीचा रेट किती दिला आपल्याला 9%. देअरफॉर रेट ऑफ एसजीएसटी किती असेल, तो सेमच असेल याच्यात. रेट ऑफ एसजीएसटी किती आहे तर 9% असेल. त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलंय, रेट ऑफ जीएसटी अँड देअरफॉर रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू काय असेल तो आता एसजीएसटी आणि सीजीएसटीच्या दुप्पट असतो तो, म्हणजे 9×2 किती मिळणार तुम्हाला, 9×2 म्हणजे 18, म्हणजे 18% हा कायचा रेट आहे, जीएसटीचा दर आहे. थर्ड क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला, Ministerial paint sold 2 tins of luster paint and taxable value of each tin is rupees 2,800. If the rate of GST is 28%, then find the amount of CGST and SGST charged in the tax invoice. आपल्याला SGST आणि CGST ची अमाउंट काढायची. त्यासाठी आपल्याला दिलेलं काय, तर टॅक्सेबल व्हॅल्यू सांगितलेली आपल्याला किती रुपयाला एक टीन विकले गेलेले आहे, 2800 रुपयाला. 2 टीन घेतले त्यामुळे तुम्हाला 2 टीनची किंमत काढावी लागेल. हे आता अजून एक गोष्ट लक्षात घ्या, टॅक्सेबल व्हॅल्यूवरतीच आपण फक्त जीएसटी आणि सीजीएसटी काढतो, सीजीएसटी किंवा एसजीएसटी. टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला सांगायला लागते आधी, तरच आपल्याला त्या गोष्टी काढता येतील. दोन टीन घेतले होते आपण, त्यामुळे 2 टीनचे टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला काढायची. इज इक्वल टू किती आहे, एकाची व्हॅल्यू किती आहे तर 2,800 रुपये, म्हणजे 2,800 गुणिले 2 म्हणजे किती रुपये मिळणार आहे आपल्याला, 5,600 रुपये. हे काय झालं, टॅक्सेबल व्हॅल्यू. जीएसटीचा रेट सांगितलं आपल्याला, रेट ऑफ जीएसटी किती दिलाय तो 28%. आता हा 28% रेट आहे, तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचं, एसजीएसटी आणि सीजीएसटीच्या अमाउंट. देअरफॉर तुम्हाला सीजीएसटी आणि एसजीएसटीचा रेट किती सांगावा लागेल. देअरफॉर rate of CGST is equal to rate of SGST is equal to किती असेल तो 28/4 म्हणजे 14%. आता कशाची आपल्याला काढायची किंमत, आता देअरफॉर आपल्याला अमाऊंट काढायची ऍक्च्युअल मध्ये, अमाऊंट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू एक कॅल्क्युलेट करायचं, दुसऱ्याचं उत्तर आपल्याला डायरेक्ट लिहायचं. किती रुपयावरती आहे, 5,600 रुपयावरती. किती टक्के आहे, 14% आहे, म्हणजे 5,600 वरती किती आहे 14%. 14% म्हणजे काय असतं, 14/100. आता हे कॅल्क्युलेशन्स करून बघा किती म्हणतो तुम्हाला ते. 1 0 हे 1 0 हे 1 0 हे 1 0 कॅन्सल झालं तर गुणाकार करायचं आपल्याला. 14 गुणिले 6 14 × 84, 8 14 5 70 आणि 8 म्हणजे किती झालं 784 रुपये. हा 784 रुपये काय झाला आता तर सीजीएसटी झाला. देअरफॉर अमाऊंट ऑफ एसजीएसटी इज इक्वल टू सीजीएसटी ची जेवढी अमाऊंट आली तेवढीच याची पण असणार आहे, म्हणजे किती आहे ती 784 रुपये. पुढचा प्रश्न काय दिला बघा. द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्टवॉच बेल्ट इज ₹586. रेट ऑफ जीएसटी इज 18%. देन व्हॉट इज द प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर. आता मागाच्या गणितामध्ये आपल्याला फक्त जीएसटी सीजीएसटी आणि एसजीएसटीची अमाऊंट काढायची होती. आता इथं आपल्याला कस्टमरला किती रुपयाला पडेल हे विचारलेलं आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 5,886 या 580 रुपये. या 580 रुपयावरती आपल्याला 18% जीएसटी कॅल्क्युलेट करायचं आहे. पण जीएसटी नुसतं कॅल्क्युलेट करायचं आपल्याला नाही, सीजीएसटी आणि एसजीएसटी कॅल्क्युलेट करायचं आणि त्याच्यानंतर तिघांची बेरीज करायची, तेवढ्या रुपयाला ती वस्तू त्या ग्राहकाला मिळेल. काय काय दिलं आपल्याला. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्टवॉच बेल्ट इज 586. रेट ऑफ जीएसटी इज 18%. देअरफॉर रेट ऑफ सीजीएसटी
इज इक्वल टू रेट ऑफ SGST इज इक्वल टू 9%. आता हे गणित आपण डायरेक्ट पण करू शकतो, पण बऱ्याच वेळेला आपल्याला एक प्रॅक्टिस म्हणून आहे की नाही, दोन्ही किमती काढायच्या आणि मग बेरीज करून लिहायचं गणित. त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेला काय असतं, प्रत्येक गणितामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विचारलेलं असतं, त्यामुळे त्या गणितासारखं आपल्याला त्या गणितात करावं लागतं ते. Therefore, amount of CGST is equal to किती आहे टॅक्सेबल व्हॅल्यू 586 586 इंटू किती पर्सेंट आहे 9%, हे 9%. आता कॅल्क्युलेशन्स करायचे आपल्याला. आता दोघांचा गुणाकार करून आपल्याला उत्तर किती मिळते ते लिहावं लागेल. 9 चाले 5 9 8 72 आणि 5 म्हणजे 77 8 चाले 7 9 5 45 आणि 7 म्हणजे 52 भागिले 100 आहे म्हणजे किती मिळणार आहे 0.2 नंतर म्हणजे 52.74 52.74 रुपीज एवढा काय आलं तर CGST आली अमाऊंट. तीच अमाऊंट कशाची असेल आता अमाऊंट ऑफ SGST इज इक्वल टू किती असेल ती 52.74 रुपीज. त्याच्यानंतर आता काय करायचं आपल्याला तर ते ग्राहकाला किती रुपयाला पडलेली वस्तू असं विचारलेलं आहे. प्राइस ऑफ बेल्ट फॉर कस्टमर इज इक्वल टू किती आहे टॅक्सेबल व्हॅल्यू 586 586 प्लस GST ची अमाऊंट जी आलेली आहे ती CGST ची प्लस SGST ची 52.74 52.74 बेरीज करायची आणि उत्तर जे काही ते उत्तर घ्यायचं असेल आपलं तर कस्टमरला किती रुपयाला बेल्ट पडलाय त्याचं उत्तर असेल. 4 आणि 4 8 7 आणि 7 14 हात चालला 1 2 आणि 2 4 आणि 8 4 आणि 6 10 आणि 1 हात चाललेला 11 परत 1 हात चालला 5 आणि 5 10 आणि 11 11 आणि 8 19 हात चालला 1 म्हणजे किती रुपये 5 आणि 1 6 691 रुपये 48 पैसे 691 रुपीज 48 पैसे एवढ्या रुपयाला ती बेल्ट जो तो कस्टमरला मिळेल. आता हेच गणित जर डायरेक्ट केला असता आपण तर काय मिळालं असतं आपल्याला 586 वरती आपल्याला किती पर्सेंटने काढायचे 18% काढायचे. मग 18% आपण काढू शकतो का डायरेक्ट काढू शकतो. आधी वरचा गुणाकार करूया 18 अष्टदर्शे हातच्या आले 10 18 8 44 आणि 10 154 हातच्या आले तर 15 18 म्हणजे 90 आणि 15 90 आणि 15 105 आणि दशांश किती नंतर द्यायचं आहे 1 2 का बरं 2 शून्य म्हणजे 2 नंतर दशांश 105 रुपये 48 पैसे. टॅक्सेबल व्हॅल्यू किती होती त्याची 586 रुपये 586 प्लस GST किती आली आपली 105 रुपये 48 पैसे. आता बेरीज करून बघायची 4 4 8 8 6 आणि 5 11 8 आणि 1 9 5 आणि 6 691 रुपये 48 पैसे 691 रुपये 48 पैसे. म्हणजे उत्तर असं केलं काय असं केलं काय एकच येतं पण आपल्याला आपल्या सोयीसाठी CGST आणि SGST काढून उत्तर केलं चांगलं. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं बघा आपल्याला द टोटल व्हॅल्यू विथ GST ऑफ ए रिमोट कंट्रोल टॉय कार इज रुपीज 1770. रेट ऑफ GST इज 18% ऑन टॉयज. फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू CGST अँड SGST फॉर दिस टॉय कार. आता काय दिले आपल्याला आणि काय काढायचं हे लक्षात यावं लागतं आपल्या. टोटल व्हॅल्यू म्हणजे काय ग्राहकाला ही वस्तू एवढ्या रुपयाला म्हणजे कस्टमरला किती रुपयाला मिळालेली वस्तू 1770 रुपीजला. आपल्याला काय दिलंय रेट ऑफ GST दिलाय 18%. पुढची किंमत आपल्याला माहिती नाहीये मग आपल्याला आधी टॅक्सेबल व्हॅल्यू जे आहे की नाही हे ॲज्युम करावं लागेल. लेट टॅक्सेबल व्हॅल्यू का बरं ॲज्युम करायची का GSTचा दर दिलाय आपल्याला फक्त आणि फायनल प्राइस दिली. आता GSTचा दर दिल्यानंतर आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू माहिती असेल तरच आपण काढू शकतो किती वस्तूची किंमत आहे किंवा GST किती आहे त्याच्यावरती ते. लेट टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ए टॉय कार बी X रुपीज. आता जर टॅक्सेबल व्हॅल्यू X रुपीज असेल तर रेट ऑफ GST दिलाय तुम्हाला. देअरफॉर अमाऊंट ऑफ GST मिळेल का तुम्हाला आता मिळेल. अमाऊंट ऑफ GST इज इक्वल टू किती आहे ती 18%. पण कोणाच्या 18% असेल ती तर याच्या 18% कशाच्या टॅक्सेबल व्हॅल्यूच्या. 18% म्हणजे काय मग आता X गुणिले 18च्या स्थानी 100 म्हणजे किती व्हॅल्यू मिळते तुम्हाला 18x 18x/100. कशाची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला GST ची व्हॅल्यू मिळाली.
आता काय असतं, टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी असं केल्यानंतर आपल्याला फायनल प्राइस मिळते. मग आपल्याकडे काय काय किमती आहेत त्या किमती ठेवून बघूया आपण काय मिळतं आपल्याला ते. देअरफॉर टोटल प्राइस इज इक्वल टू काय माहिती आपल्याला, टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस अमाऊंट ऑफ जीएसटी. टोटल प्राइस किती दिलेली आपल्याला 1770 इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू आपण किती अज्युम केली, ₹1 आणि जीएसटी किती त्याच्यावरती 18x/100. तर या दोघांची बेरीज करूया आणि x ची किंमत काय मिळते आपल्याला बघूया जरा. इथे छेद सारखा नाही, छेद सारखा केला आपण तर काय मिळतं आपल्याला 1770 बरोबर 100x 100 गुणिले x म्हणजे 100x 18 गुणिले x म्हणजे 18x म्हणजे काय मिळतं आपल्याला 100 अधिक 18 म्हणजे 118x छेदस्थानी 100 बरोबर 1770. मग आता इथे 118x बरोबर काय किंमत मिळते आपल्याला किंवा x बरोबर काय किंमत, x बरोबरची किंमत काढू आपण डायरेक्ट. देअरफॉर x इज इक्वल टू 1770 असेच राहिले, हे भागाकारात 100 इकडे गुणाकारात आले, 118 गुणाकारात ते भागाकारात आले. आता भाग काढून उत्तर काय मिळते आपल्याला, त्याच्यावरून आपल्याला किमती मिळते. आपल्याला कशाने भाग जाते बघा, 59 ने भाग जाईल, 59 गुणिले 118 59 त्रिक 177 हे वरचं शून्य जशात तसं 2 1 2 5 10 2 0 0 म्हणजे किती आलं x बरोबर 30 गुणिले 50 म्हणजे किती येतं x गुणिले x बरोबर 30 गुणिले 50 म्हणजे 1500 म्हणजे काय मिळालं आपल्याला आता 1500 तर टॅक्सेबल व्हॅल्यू मिळेल. आता टॅक्सेबल व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपल्याला बाकीची किमती काढता येतात, आता काढता येतात. देअरफॉर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय इज इक्वल टू किती आली ती 1500 रुपीज. आता काय काढायचे आपल्याला अजून सोबत CGST आणि SGST काढायचं आहे. देअरफॉर अमाऊंट ऑफ SGST अमाऊंट ऑफ CGST इज इक्वल टू किती पर्सेंट आहे रेट 18% आहे. CGSTचा रेट काय असेल मग 9%. कोणाच्या 9% आहे पण तो आता 1500 रुपयाचे म्हणजे हे 1 कॅन्सल होईल, 2 शून्य इथले 15 गुणिले 9 म्हणजे किती 135 135 रुपीज हे काय अमाऊंट ऑफ CGST. देअरफॉर अमाऊंट ऑफ SGST किती असेल तेवढीच, अमाऊंट ऑफ SGST सुद्धा किती असेल 135 रुपीज. हे परत कॅल्क्युलेट करायची गरज नाही आपल्याला. अशा गणितामध्ये आपल्याला काय करावं लागतं, आधी टॅक्सेबल व्हॅल्यू काहीतरी अज्युम करावं लागते आणि त्याच्यानंतर मग त्याच्यानुसार आपल्याला गणित कॅल्क्युलेट करून घ्यावं लागतं पूर्ण. 6th क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला, टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स सप्लाइड an AC of 1.5 ton to a company. Cost of the AC supplied is ₹51,200 with GST. Rate of CGST on AC is 14%. Then find the following amounts as shown in the tax invoice of टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स. काय काय काढायचं आपल्याला, रेट ऑफ SGST, रेट ऑफ GST, taxable value of AC, total amount of GST, amount of CGST, amount of SGST. मग असाच गणित आहे, फक्त 2-3 गोष्टी जास्त काढायच्या तिथे आपल्याला. इथे काय काय दिलेलं आपल्याला, कॉस्ट दिलेली GST सहित 51,200 रुपये आणि रेट सांगितला आहे CGSTचा. CGSTचा जर रेट 14% असेल तर SGSTचा रेट किती असेल तेवढाच. रेट ऑफ SGST इज इक्वल टू किती येते 14%. देअरफॉर रेट ऑफ GST इज इक्वल टू किती मिळतं तुम्हाला 14 ची दुप्पट 14 × 2 28%. तर मग सारखंच टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही, टॅक्सेबल व्हॅल्यू अज्युम करायची आणि त्याच्यावरनं मग बाकीच्या किमती काढायच्या. लेट टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC इज इक्वल टू X रुपीज. देअरफॉर अमाऊंट ऑफ GST इज इक्वल टू किती असेल ती 28%. कोणाच्या 28%, टॅक्सेबल व्हॅल्यूच्या. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आता X म्हणजे X × 28/100 विच इज इक्वल टू किती मिळते आपल्याला 28x/100 रुपीज. काय माहिती आपल्याला दुसरं, टोटल प्राइस. टोटल प्राइस कशी काढतो आपण, टोटल प्राइस इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस अमाऊंट ऑफ GST. टोटल प्राइस दिलेली आपल्याला किती दिलेली आहे 51,200 51,200 इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू किती अज्युम केली आपण X रुपीज प्लस टॅक्स किती आहे त्याच्यावरचा 28x/100. बेरीज करूया, बेरीज किती येईल ती हे 51,200 जशात तसे
छेद सारखा नाही आहे, छेद सारखा केला 100 गुणिले x म्हणजे 100x आणि 28x गुणिले 1 म्हणजे 28x. आता काय मिळालं तुम्हाला? देअरफॉर 128x अपॉन 100 इज इक्वल टू 51,200. आता पुढच्या बाजूला आपल्याला घ्यायची किंमत मिळणार आता x ची. देअरफॉर x इज इक्वल टू काय होईल? 51,200 हे 100 गुणाकार भागाकारातले गुणाकार 51,200 गुणिले 100 भागिले 128. कशाने भाग जाते याला बघा आता. 64 ने भाग जाईल. 64 गुणिले 128 64 8 512 2 0 हे पुढचे 2 ने भाग दिला 100ला 50चा भाग बसला म्हणजे किती आला? 8 पंचे 40 आणि वरचे 3 शून्य 1 2 3 म्हणजे 40,000 रुपये काय मिळालं तुम्हाला? टॅक्सेबल व्हॅल्यू मिळाली AC ची. देअरफॉर काय मिळाली आपल्याला? ती किंमत पण लिहिली पाहिजे. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC इज इक्वल टू 40,000. आता काय करायचं आपल्याला? अमाऊंट ऑफ GST, अमाऊंट ऑफ CGST आणि अमाऊंट ऑफ SGST. आता अमाऊंट ऑफ SGST काढू आपण, CGST काढूया. अमाऊंट ऑफ CGST इज इक्वल टू किती असेल? ती टॅक्सेबल व्हॅल्यूच्या 14,000 इंटू किती दिलेली? 14%. 14% म्हणजे काय? 14 अपॉन 100. हे 2 शून्य कॅन्सल होते. काय राहते खाली? 14 गुणिले 4 14 चौक 56 वरचे 2 शून्य म्हणजे 5,600 रुपये. आता जेवढे CGST आले तेवढेच कशाची अमाऊंट असणार आहे? SGST सुद्धा. देअरफॉर अमाऊंट ऑफ SGST इज इक्वल टू किती मिळते आपल्याला? 5,600 रुपीज. देअरफॉर अमाऊंट ऑफ GST किती होईल आता? अमाऊंट ऑफ GST तुम्ही इथं पण काढू शकले असते. अमाऊंट ऑफ GST 40,000चं 28% किंवा इथं पण आता दोघांची बेरीज करा तुम्हाला उत्तर मिळून जाईल. किंवा 5,600 अधिक 5,600 म्हणजे किती झाले? 11,200 रुपये. जर आपलं उत्तर बरोबर आहे चेक करा किती आले. अमाऊंट ऑफ GST 11,200. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आली होती? 40,000. दोघांची मिळून बेरीज एवढी यायला पाहिजे. 40 आणि 11,200 51,200. लास्ट क्वेश्चन काय दिलं बघा आपल्याला. प्रसाद पर्चेस्ड अ वॉशिंग मशीन फ्रॉम महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स गुड्स. द डिस्काउंट ऑफ 5% was given on the printed price of ₹40,000. Rate of GST charged was 28%. Find the purchase price of washing machine. Also find the amount of CGST and SGST shown in the tax invoice. आता याच्यासाठी आपल्याला काय काय दिलेलं आहे? तर आपल्याला एक प्रिंटेड प्राइस सांगितलेली 40,000, डिस्काउंट सांगितलं 5% आणि GSTचा दर दिलाय. बाकीच्या गोष्टी आपल्याला काढायच्या. आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपण जो GST काढतो की नाही हा टॅक्सेबल व्हॅल्यू होत असतो. टॅक्सेबल व्हॅल्यू कधी मिळते आपल्याला? आफ्टर डिस्काउंट. म्हणजे डिस्काउंट दिल्यानंतर जी व्हॅल्यू असेल की नाही त्याच्यावरती आपण टॅक्स काढणार आहे. मग इथं किती दिलेली आपल्याला प्रिंटेड प्राइस? तर 40,000. मग डिस्काउंट किती होते आपला? आधी डिस्काउंट काढूया आपण. डिस्काउंट इज इक्वल टू किती मिळत आहे? 40,000 इंटू किती पर्सेंट आहे? 5%. एक शून्य कॅन्सल होईल, एक शून्य कॅन्सल होईल. 5 गुणिले 4 म्हणजे 20 आणि वरचे 2 शून्य म्हणजे किती डिस्काउंट झाला? 2,000 रुपये. देअरफॉर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ वॉशिंग मशीन किती मिळते आपल्याला? टॅक्सेबल व्हॅल्यू आता मार्केट प्राइस किती त्याची? 40,000 रुपीज. डिस्काउंट किती आहे? 2,000 रुपीज. म्हणजे किती रुपयाला टॅक्सेबल व्हॅल्यू झाली आपल्याला ती आता? 38,000 रुपीज. त्याच्यानंतर रेट ऑफ GST दिले आपल्याला. रेट ऑफ GST इज इक्वल टू किती दिलेली आहे? रेट ऑफ GST 28%. देअरफॉर CGST आणि SGST चा रेट किती असेल? रेट ऑफ CGST is equal to rate of SGST is equal to 14%. आता अमाऊंट कॅल्क्युलेट करावं लागेल आपल्याला. देअरफॉर अमाऊंट ऑफ CGST इज इक्वल टू किती मिळते आपल्याला? किती आलेले आपलं टॅक्सेबल व्हॅल्यू? 38,000 इंटू किती पर्सेंट आहे? 14%. हे 2 शून्य कॅन्सल होतील. 14 ने गुणूया. 14 शून्य शून्य 14 8 12 12 2 11 11
14 42 आणि 11, 42 आणि 11 म्हणजे 53, 5320 रुपये. मग CGST जर 5320 रुपयाला असेल तर SGST किती असेल? देअरफॉर अमाऊंट ऑफ SGST इज इक्वल टू किती आहे? 5320 रुपये. सांगितलं ते म्हणजे परचेस प्राइस. आता परचेस प्राइस काय असेल? देअरफॉर परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस आपला टॅक्स जो आलाय तो 38,000 आपली टॅक्सेबल व्हॅल्यू होती. टॅक्स किती आले आपल्याकडे? तर 5320 रुपये आणि 5320 रुपये CGST आणि SGST. आता याची सगळ्यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला आपलं उत्तर मिळेल 0.02 आणि 2 4, 3 आणि 3 6, 5 आणि 5 10 आणि 8 18, हातचा आला 1 आणि हे वरचे 4, 3 आणि 4, 48,640 रुपयाला आपल्याला काय मिळेल? ती वॉशिंग मशीन मिळेल.